कोकणवासियांची लाईफलाईन म्हणून ओळखला जाणारा मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चेत आलेला पाहायला मिळतोय आणि ही चर्चा आहे सध्या टोल वसुलीची। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच पुन्हा एकदा टोल वसुलीचा घाट या ठिकाणी घातलेला पाहायला मिळतो आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी या ठिकाणी टोल वसुलीचं टेंडर या ठिकाणी काढलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हातिवले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव इथल्या टोल नाक्यांसाठी हे टेंडर या ठिकाणी निघालेलं पाहायला मिळतं आहे। करोडो रुपयांचं हे टेंडर सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साईटवरती या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच हा टोल वसुलीचा घाट या ठिकाणी घातला जातो आहे। पहिल्यांदी मुंबई गोवा महामार्ग सुरू करा आणि त्यानंतरच टोल घ्यावा अशी मागणी सध्या कोकणवासियांची पाहायला मिळते। 2022 मध्ये या दोन्ही ठिकाणी टोल नाके सुरू करण्यात आलेले होते, मात्र लोकांच्या विरोधामुळे हे टोल नाके या टोल नाक्यावरची वसुली आहे ती या ठिकाणी बंद करण्यात आलेली होती। हातिवले आणि ओसरगाव येथील टोल वसुलीचा ठेका जो आहे तो इथल्या ठेकेदारांनी देखील सोडल्याचं पुढे आलेलं होतं। एकूण 366 किलोमीटर लांबीचा रत्नागिरीपासून म्हणजे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत जाणारा हा मुंबई गोवा महामार्ग आहे। 2008 सालापासून मुंबई गोवा महामार्गाचं या ठिकाणी चौपदरीकरण होताना पाहायला मिळतं आहे, मात्र हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच ओसरगाव आणि हातिवले या दोन ठिकाणच्या टोलच्या वसुलीचं टेंडर निघाल्यामुळं पुन्हा एकदा हा महामार्ग या ठिकाणी चर्चेत आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।